वर्धा जिल्ह्यातील पुलगाव शहरामध्ये एका शेतकऱ्याच्या घरातील बांधकामाचा मलबा शेतात फेकला असता त्या मलब्यामध्ये महिलांना सोने सापडल्याची घटना उघडकीस आली आहे। नाचन गावामध्ये त्यामुळे एकच खळबळ उडाली। त्यानंतर काही महिला मजूर थेट पुलगाव पोलीस ठाण्यामध्ये हजर झाल्या। नाचनगाव येथील एका शेतकऱ्याच्या घराचे बांधकाम सुरू असून बांधकामात निघालेला मलबा काही मजुरांच्या मदतीने त्यांच्याच शेतामध्ये टाकणे सुरू होते। सोमवारी सायंकाळीच्या वेळेस महिला मजुरांनी नेहमीप्रमाणे बांधकामात निघालेला मलबा शेतात फेकला असता मलब्यात सोने मिळून आले। हे सोने शेतमालकांना नेल्याची माहिती आहे। त्यात एक सोन्याचे बिस्किट, त्यावरती नॅशनल बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले आहे। एक मोगलकालीन सोन्याचा शिक्का, एक सोन्याचा चौकोनी तुकडा, 2 गोल सोन्याचे वेळे आणि 4 सोन्याच्या कानातील रिंगा असून एकूण 428 ग्रॅम सोने आहे। या सोन्याची किंमत 20,54,400 रुपये असल्याचं पोलीस स्टेशन पुलगाव अंतर्गत नाचनगाव आहे। नाचनगावमध्ये पुरातन गाव आहे, जुनं गाव आहे। त्यातील सतीश उल्हासराव चांदोरे म्हणून शेतकरी आहे। त्याने एक जुनं घर विकत घेतलं होतं। पांढरी माती होती, ती माती घेऊन ती शेतामध्ये टाकत होते, पसरत होते आणि त्यासाठी त्यांनी काही लेबर्स लावले होते, महिला मजूर लावले होते। त्यात प्रिया अरुण टेंबोने म्हणून होती, नाचनगावची राहणारी होती व तिच्यासोबत 4 महिला होत्या। त्यांना जे कचरा व्यवस्थित करते वेळेस त्यांना एक 6x8 आकाराची चुन्याची डबी सापडली, लोखंडी चुन्याची डबी असल्यामुळे आणि थोडी वजनदार असल्यामुळे त्यांना शंका आली काय आहे म्हणून। मग ते शेतमालकाला बोलवले चालवलेलं, त्यांनी मग पुन्हा फरशीनं फोडून बघितलं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये एक मोगलच्या भाषेसारखं काहीतरी भाषेमध्ये शिक्का होता, सोन्याचं एक बिस्किट होतं आणि काय जोडवे काय कानातले ना असे 9 आयटम होते। साधारण सगळ्याची वजन केले असता 428 ग्राम बसलं आणि याची बाजारभावाची जर किंमत केली समजा 48,000 रुपये विचार केला तरी जवळपास 20.5 लाख रुपयाच्या आसपास त्याची किंमत येते। सदरचा मुद्देमाल हा त्याची शेतकऱ्याकडून आम्ही जप्त करून घेतलेला आहे आणि सदर बाब ही पुरातत्व विभागाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्याशी पत्रव्यवहार करून वरिष्ठाच्या आदेशाने पुढील योग्य ती कारवाई करेल। इक्बाल शेख, नवमहाराष्ट्र न्यूज, वर्धा।